नमस्कार रसिक हो. शब्द गंमत हे सदर आपण खास यासाठी सुरू केलंय कारण शब्द आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावतात आणि त्यांच्याकडे कित्येकदा आपलं लक्ष नसतं. तर त्यांच्या गमती जमती आपण बघतोय. आज आपण कोणत्या शब्दाची गंमत पाहणार आहोत? तर आज आपण शब्द याच शब्दाची गंमत पाहूया. शब्द हा शब्द सुद्धा संस्कृत मधून मराठीमध्ये आलेला तत्सम शब्द आहे आणि त्याचा एक अर्थ आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे, वाक्यातला घटक. त्या जोडीला शब्द या शब्दाचा दुसरा अजून एक अर्थ आहे आणि तो आहे नाद, आवाज, साऊंड. विशेषतः जर आपण आध्यात्मिक ग्रंथ पाहिले, मध्ययुगीन मराठी वाङ्मयातलं संतांचं साहित्य पाहिलं तर तिथे शब्द या शब्दाचा नाद हा अर्थ अभिप्रेत आहे असं आपल्या लक्षात येईल. शब्द या शब्दाचा हा जो दुसरा अर्थ आहे ना, नाद, त्याच्याशी संबंधित एक शब्द आपण लक्षात घेऊया. तो आहे शब्दवेध. शब्दवेध म्हणजे काय? तर ज्या दिशेने आपल्याला आवाज ऐकू येतो आहे बरोबर त्या दिशेने आपल्याला अचूक नेम धरता येणं. अर्जुन, एकलव्य यासारखे धनुर्धर जे होते त्यांना शब्दवेध जमत होता, ते शब्दवेधी धनुर्धर होते असं म्हटलं जातं. अजून एक शब्द आपल्या लक्षात घेता येईल जो पहिल्या अर्थाशी संबंधित आहे, म्हणजे शब्द संयोग. आता शब्द संयोग म्हणजे काय? तर शब्दाची योग्य रीतीने जुळणी करता येणं, शब्दाची योग्य रीतीने योजना करता येणं. आता इथे ना मला अजून एक गंमत तुम्हा सगळ्यांबरोबर सामायिक करून घ्यायची आहे की असं जे आपण म्हणतो ना, या वाक्यात हा शब्द कसा वापरलाय, या वाक्यात या शब्दात हे अक्षर कसं वापरलंय, तर असं म्हणू नये. या वाक्यामध्ये या शब्दाची योजना कशी केली आहे किंवा या शब्दाचं योजन कसं केलंय. आपण शब्द योजावा, वापरू नये. आता हेच आहे ना, शब्दांकडे आपण इतक्या स्नेहाने, इतक्या प्रेमाने कधी पाहतोय का? तर आपण त्यांचं योजन करायला शिकू आणि नाहीतर मग आपल्या लेखी भाषा, आपल्याला जे बोलायचंय त्याच्यासाठीच एक साधन आहे, भापो ना, पोहोचलं ना, मग तेवढा वापर आम्ही केला, विषय संपला, असा भाग फक्त उरतो. मला वाटतं असं नको ना करूया. शब्द आपले सांगाती आहेत. आपल्या एका गाण्यामध्ये सुद्धा म्हटलंय, शब्द शब्द जपून ठेव. खरंच हे शब्द जपूया आणि वाक्यामध्ये सुद्धा जपून ठेवूया, त्यांचं योजन करायला शिकूया.